नमस्कार. अमेरिका आणि इराण हजारो किलोमीटर दूर असलेले हे दोन देश, पण त्यांच्यातला तणाव थेट आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा धक्का पोचू शकतो, चला या विशेष अहवालातून हेच समजून घेऊया. अनेकांना हा प्रश्न पडतो की ज्या संघर्षात भारताचा थेट सहभाग नाही, तो आपल्या देशाला, आपल्या अर्थव्यवस्थेला मुळापासून कसा काय हादरू शकतो. ह्या प्रश्नाचं उत्तर या एका आकड्यात दडलेलं आहे. 85%. हो, तब्बल 85%. भारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी इतकं तेल आपण आयात करतो, म्हणजे बाहेरच्या देशांकडून विकत घेतो. आणि म्हणूनच जगात कुठेही काहीही झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो. आपली अर्थव्यवस्था इतकी संवेदनशील बनते. चला, सगळ्यात आधी बघूया की युद्धाचे थेट तात्काळ परिणाम आपल्या देशावर नेमके काय होतात. ही एक साखळी प्रतिक्रिया असते, अगदी डॉमिनो इफेक्ट सारखी. बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला की कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट येतं. पुरवठा कमी झाला की जागतिक बाजारात तेलाच्या किमती भडकतात. आता भारत तर मोठा आयातदार, त्यामुळे आपला आयातीचं बिल वाढतं आणि त्याचा शेवटचा फटका बसतो तो थेट सर्वसामान्यांना, म्हणजेच आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढतात. आता पुढचा महत्त्वाचा भाग. हा अमेरिका-इराण वाद नेमका आहे तरी काय, ह्याचं मूळ कुठे आहे, चला थोडक्यात समजून घेऊ. हा काही आजचा वाद नाहीये, याची मुळं खूप खोलवर आहेत. 1979च्या इराणी क्रांतीपासून सुरू झालेला हा संघर्ष पुढे इराणच्या अणुकार्यक्रमावरून वाढत गेला. 2015मध्ये एक करार झाला होता, पण 2018मध्ये अमेरिका त्यातून बाहेर पडली आणि पुन्हा कठोर निर्बंध लादले. तेव्हापासून हा तणाव सतत वाढतच चालला आहे. यातला खरा मुद्दा हा आहे की दोन्ही देशांची उद्दिष्टे पूर्णपणे वेगळी, किंबहुना एकमेकांच्या विरुद्ध आहेत. अमेरिकेला इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखायचंय आणि त्याचा प्रभाव कमी करायचाय, तर दुसरीकडे इराणला स्वतःचं प्रादेशिक वर्चस्व सिद्ध करायचंय आणि आर्थिक निर्बंधांमधून बाहेर पडायचंय. आणि याचमुळे हा संघर्ष आणि अविश्वासाचं चक्र काही थांबत नाहीये. तर या सगळ्या जागतिक राजकारणात भारताचं नेमकं नुकसान काय आणि कसं होतं, चला आता ते पाहूया. ही आकडेवारी बघा, ती आपलं अवलंबित्व किती जास्त आहे हे स्पष्टपणे दाखवते. आपल्या ऊर्जेची सगळ्यात मोठी गरज आपण मध्यपूर्वेतून भागवतो, आणि हाच तो प्रदेश आहे जो कायम राजकीय अस्थिरतेच्या केंद्रस्थानी असतो. आणि इथे बघा, एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. जसा जसा तणाव वाढतो तशा तेलाच्या किमती वाढतात, आणि दुर्दैवाने जर युद्ध सुरू झालं तर या किमती अक्षरशः गगनाला भिडतील. याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या संपूर्ण अर्थसंकल्पावर होतो. पण हे नुकसान फक्त तेलापुरतं मर्यादित नाहीये. विचार करा, इराणमधला आपलं चहाबार बंदर, त्याचे काय होणार? आपले तांदूळ, चहा यांसारख्या निर्यातीचे व्यवहार थांबतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आखाती देशांमध्ये जे लाखो भारतीय काम करतात त्यांच्या सुरक्षेचा आणि त्यांनी घरी पाठवलेल्या पैशांचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे देशात महागाई वाढते. महागाई म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर वस्तू आणि सेवा महाग होणं. म्हणजे आपलं खाण्यापिण्यापासून ते प्रवासापर्यंत सगळं काही महाग होतं. आपल्या पैशाची खरेदी करण्याची ताकद कमी होते आणि याचा फटका प्रत्येक सामान्य कुटुंबाला बसतो. मग या इतक्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत भारतापुढे आव्हानं तरी कोणती आहेत आणि आपण काय करू शकतो? खरं तर भारताची अवस्था सध्या एका तारेवर चालण्यासारखी झाली आहे. एका बाजूला अमेरिका आहे, जो आपला संरक्षण आणि तंत्रज्ञानातला महत्त्वाचा भागीदार आहे, तर दुसऱ्या बाजूला इराण आहे, आपला जुना साथीदार, जो ऊर्जा देतो आणि कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा आहे. आता एकाला सांभाळायचं तर दुसरा नाराज होतो. हा जो नाजूक समतोल साधायचा आहे तेच भारतासमोरचं मोठं आव्हान आहे. अनेक तज्ज्ञ आणि विश्लेषक हेच सांगतात की काहीही झालं तरी भारताने स्वतःच्या राष्ट्रीय हिताला, म्हणजे आपल्या ऊर्जा सुरक्षेला आणि आर्थिक स्थिरतेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. या जागतिक सत्ता संघर्षात भारत आपलं आर्थिक आणि सामरिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या धोकादायक परिस्थितीतून आपला मार्ग कसा काढणार, यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे.